कळमना पोलीस ठाणे हद्दीत डिप्टी सिग्नल परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात PSI सचिन वाकलेकर गंभीर जखमी झाले असून आरोपी त्यांची बुलेट मोटरसायकल घेऊन फरार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेनंतर उशिरापर्यंत पोलिसांच्या अनेक पथकांनी आरोपीचा शोध सुरू ठेवला होता। मिळालेल्या माहितीनुसार PSI सचिन वाकलेकर हे रात्री सुमारे 8:30 वाजता होमगार्ड जवानासोबत डिप्टी सिग्नल परिसरात गस्त घालत होते। त्यावेळी दोन युवकांनी त्यांना उडता हनुमान चौकाजवळ एका दुचाकीस्वाराने कट मारल्याने अपघात झाल्याची माहिती दिली। तसेच संबंधित दुचाकीस्वाराला नागरिकांनी पकडून ठेवल्याचेही सांगितले। यावर विश्वास ठेवून वाकलेकर तातडीने घटनास्थळी पोहोचले। तेथे एक युवक नागरिकांनी पकडून ठेवला होता। वाकलेकर यांनी होमगार्ड जवानाला त्या युवकाला पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास सांगितले। होमगार्ड जवान त्या युवकाला दुचाकीवर बसून नेत असताना वाकलेकर लाठी काढत होते। त्याचवेळी त्या युवकाने अचानक चाकूने हल्ला केला। त्याने वाकलेकर यांच्या खांद्यावर वार केला। दुसरा वार करण्याचा प्रयत्न होताच वाकलेकर सतर्क झाले। या गोंधळात होमगार्ड जवान आणि पकडलेला आरोपी तेथून पसार झाले। निशस्त्र असलेल्या वाकलेकर यांनी परिस्थिती ओळखून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला। मात्र हल्लेखोर वाकलेकर यांची बुलेट मोटरसायकल घेऊन फरार झाला। घटनेची माहिती मिळताच DCP निकेतन कदम तसेच कळमना पोलीस घटनास्थळी दाखल झाले। जखमी वाकलेकर यांना तातडीने भवानी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यानंतर त्यांना लकडगंज येथील न्यू इरा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कळमना पोलीस स्टेशन झोन 5 नागपूर सिटी इथे काल रात्री 9:15च्या दरम्यान एक घटना घडली होती की आमची जे दैनंदिन पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग असते त्यामध्ये अधिकारी पेट्रोलिंग करत असताना एक छोटासा तिथे डिप्टी सिग्नल नावाच्या एरियामध्ये एक ॲक्सिडेंट झाला होता। त्यामध्ये मग ते ज्या दोन याच्यात ॲक्सिडेंट झाला बाईकमध्ये ज्याला थोडा कट लागलेला होता ते एकमेकांसोबत भांडण करत असताना आमचे तिथे PSI राऊत पोहोचले। त्यांनी या सगळ्यांना बाजूला केलं। त्यानंतर PSI वाकलेकर ज्यांच्यावर याच्यामध्ये हल्ला झालेला आहे त्यांच्या खांद्यावर चाकू मारण्यात आला होता तेही तिथे पोहोचले। यांना समजवत होते ते आणि ती जी एक बाईक होती ती विना नंबर प्लेटची होती। त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसल्यामुळे त्यांना बाजूला घेऊन पोलीस स्टेशनला येण्यास समज देत असताना मागून अचानक 2 जण आले आणि त्यांनी पुन्हा जे PSI वाकलेकर तिथे होते त्यांच्याशी हुज्जतबाजी सुरू केली आणि अचानक तो चाकू काढून त्यांच्यावर हमला केला। त्यामध्ये यांच्याकडे लाठी वगैरे असल्यामुळे यांनी तो अडवला आणि ते तिथून बाजूला झाले आणि त्यानंतर हे आरोपी पळून गेले। आत्तापर्यंत आपण 3 आरोपींचे नाव निष्पन्न झालेले आहेत। त्याच्यापैकी जे 2 आरोपी आहेत ते थोडं पळत आहेत। आपली टीमने त्यांचा पाठलागी केला आणि ते मिळूनही जातील या एरियामध्येच आहेत ते सध्या। तर अजून पुढच्या 1-2 तासात ते सर्व आरोपी मिळतील अशी अपेक्षा आहे।